अखेरीस देशातील शेतकरी आणि राज्यभरातील देखील सर्व शेतकरी ज्या हप्त्याची वाट पाहत होते तोच पी.एम. किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या 20व्या हप्त्याची अधिकृत पद्धतीने घोषणा करण्यात आली असून पी.एम. किसानच्या वेबसाईटवरती याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। आता पी.एम. किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे तसेच किती लाभार्थ्यांना पैसे मिळणार याची वेळ काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीएम मोदी विल डिजिटली ट्रान्सफर द 20th इन्स्टॉलमेंट टू मोर दॅन 9.7 करोड पीएम किसान बेनिफिशरीज ऑन 2nd of August 11 AM। म्हणजे लक्षात घ्या 9.7 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून केले जाणार आहे। मित्रांनो, या बाबतीत आपण आधीच व्हिडिओद्वारे सांगितलं होतं। आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी येणार, कारण केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली होती आणि आता अधिकृतपणे पीएम किसानच्या वेबसाईटवर देखील याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण शेतकरी मागील अनेक दिवसांपासून या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते। आम्हाला योजनेचे पैसे कधी मिळणार, आम्हाला पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार याबाबत सर्व शेतकरी चौकशी करत होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे। तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व हप्ते आले आहेत का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी योजना असेल, जॉब असतील किंवा सरकारी जीआर असतील याबाबतची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे माहिती मिस होणार नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तसेच तुम्हाला इतर कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून त्याबाबत आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।